बारी दाखवायची काय हो सुशांत बुवा आणि शांतच बारी केली तुम्ही सुशांत तुम्ही आता हा शांत खेळचं पाणी दाखवतो तुम्हाला खेळवायला म्हणतात मला बुवाने एवढंच मला सांगायचं आहे तुमचे गुरुवर महान आहेत बाप लेखाला काहीतरी ठेवून जातो जागा ती कला टिकवण्यासाठी बोलतात मोरे बुवांना मी शाहीर मानायचा मुद्दा काय विचारलो तुमची लायकी किंमत इथेच कळली मला बुवा शाहीराने शाहिराला मान सन्मान दिला तरच तो मोठा होणार लक्षात घ्या नाही तर संपून जाल साला काढतात म्हणा साला काढतात बुवा असे मोजके बरेचसे शाहीर होऊन गेले त्यांना झोपवली मी खाली बारीमध्ये म्हणून बुवानी स्तवन चांगली गालेली आहे जीता था जिसके लिए किसके लिए मरता था एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था रसिकांना मानवंताने बुवानी केलेली आहे म्हणून बुवा तुम्हाला त्याचं काही उत्तर देत नाही परंतु बुवाचा गणाचा विषय बुवा आता खानदाना बुवांना तुम्हाला सांगावं बुवाला लागू कसा वरून की घालून झापून डुकीत ते पण अरे गोली का ते गोली घेत पण म्हणून बुवा बुवाचं गण होतं आहे का गण आहे का गण घराडे बुवा जिंदगी से जब जीत लेंगे हम साथीगर तेरा साथ हो म्हणून बुवांचा गाणं काय होता ऐका पहिला आणि बुवा उत्तर तुम्हाला कसं देतो ऐका मोरे बुवा म्हणतात मला सण हा वर्षाचा अंत नाही हर्षाचा वेळ बसे ना खर्चाचा तरी बाप्पा म्हणायचा तिच्या बापसर तिला यमगाने होती का बुवा काय बुवा उत्सव वाढले उदारी केली तरी घा मी गणपती घरात आणणार असे म्हणतात म्हणून बुवा तुम्हाला उत्तर कसा देतो बघा जो गणपती बाप्पा विराजमान प्रत्येकच्या घरी जातो होतो दरवर्षी त्याचं आगमन होतं आणि विसर्जन सुद्धा होतं म्हणून हा भक्तजन काय म्हणते म्हणून उत्तर तंतोतंत कसं दिलं बघा होते बाप्पाचे आगमन तसे होते विसर्जन अरे हर्षून गेले भक्तजन शिवगौरीचा तू गण अर्पितो तन मन पुढल्या वर्षी नाचत या छन छन हो होते तुझे लाज वाटली पाहिजे कानाला या तुला बसून पण दे पण आरामात दे होती हे लाजवाने येडायचो
सांभाळ दुसरं पाय ग पैसे धोक्याचं हाय ग ऐकून कशाईला लग्नाच्या पायला घोटाळा करायचा नाही ग गोवाची गवण काय होती माझ्या प्रेमाची राधा बाई ग जीव तुझ्यावर हाय ग उभ्या उभ्यानी घेईन म्हणतो मिठीत येणार काय ग व उत्तर आहे का सांगा कानाला अक्कल हाय का बघा उभ्या उभ्या माहिती आहे तुला झोपून देतो सांगा कानाला अक्कल हाय का याच्या आहेत 3 बायका अरे उभ्या उभ्यानी मागतो माझ्याशी उभ्या उभ्यानी मागतो माझ्याशी याला अक्कल हाय की नाही का उभ्या उभ्यानी गाणं गायलं रेकॉर्ड वेग केलाय त्याने पुढच्या गुन्ह्यात उघडा करीत राहणार म्हणतात बुवा या आता तुम्हाला उत्तर कसं देतो ऐका गर्वाची भाषा करायची नसेल ती बरोबर म्हणून झाकली मुक्सावा लागाची जगाला जाऊ नको अरे परस्त्री माते समान आहे तिला हात लावू नको रे गोड अमृत टाकून विषाचे कांदे खाऊ नको रे आणि रिकाम मडक कपाळ बोडक या जगाला भुवा कधी दावू नको केला या आधी यांनी खाल्ला न माती आज सांगतो तुम्हाला कोड्यात म्हणताय ना धनाडे बुवांचा मुलगा आहे हे पण म्हणतो तुम्ही शाहिरात केला या आधी हल्ली समाधी आज सांगतो तुम्हाला कोड्यात अरे कोणी नसताना घुसलाय वाड्यात कोणी नसताना घुसलाय वाड्यात हा झोपलाय दुसरीच्या पुढ्यात घुसलाय वाड्यात हा झोपलाय दुसरीच्या पुढ्यात
बुवा ना दाखव. कसं आहे बुवा माहिती आहे काय, तुमच्याच गावात येऊन तुमच्या एरियामध्ये येऊन तुमचीच करायची ना, मी कलाकाराला जपतो आणि सांभाळतो. पण तुम्हाला खास आहे ना खास ते संदीप बुवा निवडतो बरोबर टायमाला, काय गरज नव्हती. म्हणून बुवा वेळावानी ते वागू नको, खोटा मोठेपणा मला कधी सांगू नको. अरे तुला कोणाच्याही नादी, पण या संदीप बुवाच्या नादाला कधी लागू नको. मर्दानं माझ्यासारखं वागावं, हिरण्यासारखं नाचू नये. आणि शेवट आपल्याच नाकाला हे बुवा, कधी दुसऱ्याला हसू नये. आणि माझ्या नादाला लागू नका बुवा, त्यात तुझं भलं आहे. अरे बोकडासारखी सोलीन मी तुला, तेवढी संधी बुवा भले कला. चिमोडे बुवा मला म्हटलं की चिमोडे, अशी चिमोडे बोलत मी बघतो कधी, पण अशी चिल्लर बुवा संदीप बुवा खिशात ठेवतो. म्हणून काय म्हणतो ऐका, रण मैदान गाजवलं सारं आहे कोकणात एक नंबर. असे चिमुरडे येऊ दे किती बुवा तुझ्यासारखे 100. असे चिमुरडे येऊ दे किती बुवा तुझ्यासारखे 100. शाहीर संदीप मोरे कोकणात नंबर 1 ठरलं आहे. ऐका,
तुमचा माझ्याकडे विषय आहे, भेट तुमची माझी पहिल्यांदा आहे. तुम्ही मला विषय दिला. आज खरंच सांगतो माझ्याकडे पुरावा नाही आहे, याच्यावरती अभ्यास करेल. जेव्हा आपली भेट होईल निश्चितपणे प्रयत्न असेल मला देण्याचा. तसेच बुवा खेळवाले फिरवले म्हणतात, त्या खेळवाल्याने अनेक जणांना वेळ लावलेला आहे. बुवा पार देऊ का बुवा शॉर्टकट मध्ये चांगला विषय गाऊन जाणार. बाई वाड्या वया, बाई वाड्या वया, तू पैलवान पण मी बुद्धिवान, फसवीन तुला मी डाव करून, मी दिसाया बारका त्या खारी सारखा, ठेवीन जाळ्यात आज धरून. असू दे चमचे तुझे हजार, असू दे चमचे तुझे हजार, तरी येईल मी चढाई करून. मग जाईन मारून, जाईन मारून, हा मैदान मारून, जाईन मारून. तू पैलवान तू बुद्धिवान, तू पैलवान बुद्धिवान, तुला नाव करून जाया बारका सकाळी सारखा, ठेवीन जाळ्यात आज करून. तुझे चमचे तुझे हजार, तुझे चमचे तुझे हजार, तरी येईन चढाई करून. जाईन मारून, जाईन मारून, मैदान मारून, जाईन मारून, जाईन मारून, जाईन मारून, मैदान मारून, जाईन मारून. अरे तू पैलवान बुद्धिवान, पैलवान बुद्धिवान, तुला मी डाव करून, दिसाया बारका सकाळी सारखा, ठेवीन जाळ्यात आज करून. असू दे चमचे तुझे हजार, असू दे चमचे तुझे हजार, तरी येईन चढाई करून. जाईन मारून, जाईन मारून, मैदान मारून, जाईन मारून, जाईन मारून, जाईन मारून, मैदान मारून. म्हणून रसिको जास्त काय भाऊ मला बोलले नाही. चांगला विषय आज यांना आवडेल असं ठेवून जातो, कारण का मला सुद्धा जागरण आहे, उद्या पण कार्यक्रम आहे. म्हणून शेवट घेतो, गोड शेवट कसा आहे की सीता म्हणते रामाला, गो ऐका आता, शास्त्र सोडून कोणतेही गाण्यातून बोललो नाही. जर बोलायची असती तुझ्या डोक्यातली केस आहेत तरी मांडी झाली असती. कमीच बोललोय तुम्हाला मी आज.
म्हणून सीता म्हणते रामाला, एक गोष्टी एक पत्नी मी. शेवटी त्या धोक्याच्या नादाला लागून ऐकून शेवटी मला अग्नी पण शिरली. असं का केलं? तर मी सत्याची होती, एक निष्ठ होती, तुझ्यावरती जीव लावला म्हणून. काय म्हणतो ऐका. जीवा पाड प्रेम करुनी दिली मला शिक्षा. हे रामा असं का केलं? जीवा पाड प्रेम करुनी दिली मला शिक्षा. सांगा माझी घेतली का अग्नी परीक्षा. सांगा माझी घेतली का अग्नी परीक्षा. जीवा पाड प्रेम करुनी दिली मला शिक्षा. जीवा पाड प्रेम करुनी दिली मला शिक्षा. सांगा माझी घेतली का अग्नी परीक्षा. सांगा माझी घेतली का अग्नी परीक्षा. माझ्या सुरक्षेसाठी त्या हनुमंताला नीट जागवता. हनुमंत त्यांना माझ्या सुरक्षेसाठी पण ही अक्षरसाठी का केली? जर खरं प्रेम असतं तर अगदी पैसे द्यायला लावली नसते. म्हणून काय म्हणता जवळचा वाटला आणि म्हणून हे सगळं केलं. म्हणून काय म्हणून ऐका.
थोडक्यात पण झापूक झुपूक. आणि खरंच अजूनपर्यंत रसिक पिशू थांबलेला आहे. अजून वेळ काढलाच कमी. मला सुद्धा जायचं खेळला. म्हणून ज्याप्रमाणे मी काय भुवांना बोललो असेल, बुवा राग म्हणून भुवू नका, तुम्ही एक कलावंत कलाकार आहात, तसा मी एक तुमचा एक छोटा कलाकार आहे. सगळ्यात चला काही जगांचे पुण्याचा आभार मानतो. या लहान बालकाला, छोट्या कलाकाराला त्या सेवेची संधी तुम्ही दिली, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार. त्याप्रमाणे मला सहकार्य केलं तसंच भुवाना सुद्धा करा. माझी दुसरी फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.